आता त्याने तिचं डोकं त्याच्या मांडीवर ठेवलं आणि हळूवार तिच्या केसांमधून बोटं फिरवत तो मालिश करू लागला तिला. नेहमी तीच त्याच्या डोक्याला मालिश करून देत असे, पण आज तो करत होता. त्याच्या बोटांच्या स्पर्शाने तिने डोळेच मिटले. एक स्माईल आली होती तिच्या चेहऱ्यावर. थोड्याच वेळात त्याने पाहिलं तर तिला शांत झोप लागली होती. तसं त्याने तिचं डोकं त्याच्या मांडीवरून काढलं आणि बाजूला ठेवलं. आता तो पण तिच्या बाजूला थोडं डिस्टन्स ठेवून पहुडला, कारण तिची झोप मोड नव्हती होऊ द्यायची त्याला. पण थोड्याच वेळात तिने तिचा हात त्याच्या पोटावर टाकला आणि त्याला स्वतःजवळ ओढू लागली ती. तसा तो गालातच हसला आणि तिच्या जवळ सरकून तिला घट्ट मिठीत घेतलं त्याने. आता दोघांनाही शांत झोप लागली होती. आता पुढे. सकाळ झाली होती आणि अमित जिममध्ये सुद्धा जाऊन आला होता. पण मॅडम अजून झोपलेल्याच होत्या. त्याने एकदा तिच्यावर नजर टाकली तर ती खूपच शांत झोपलेली भासली त्याला. काल तिने प्यायलेली भांग, नंतर सगळ्यांसोबत खेळलेली होळी आणि मग पुन्हा त्याने तिला दिलेला त्रास, म्हणजे गोड त्रास, ह्या सगळ्यात खूपच थकली होती ती. तो स्ट्रॉंग होता, पण त्याची जानू नाजूक होती, माहीत होतं त्याला. म्हणून मग त्याने तिला उठवलंच नाही, झोपू दिलं आणि तो स्वतः बाथरूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेला. आता तो बाथरूममधून बाहेर आला होता. त्याने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं तर अजूनही ती झोपलेलीच होती. आत्ता मात्र त्याला तिची काळजी वाटू लागली आणि तो तिच्या जवळ आला आणि बेडवर बसला. त्याने तिच्या डोक्याला हात लावून पाहिलं, पण थंड होतं ते. तेव्हा कुठे त्याने सुस्कारा सोडला. त्याने घड्याळात पाहिलं तर आता 9 वाजले होते. जान, उठतेस का बच्चा? बरं वाटतंय का तुला आता? त्याने तिच्या केसांवरून हात फिरवत विचारलं. पण तिने मान नाहीमध्ये हलवून नकार दिला आणि पुन्हा उशीमध्ये तोंड खुपसलं. त्यावर हसला तो. जान, बरं वाटतंय ना? तरी त्याने तिला विचारलं. पण तिने मात्र आता उशीमधून तोंड काढलं आणि त्याच्या पोटाला मिठी मारून बोलली, मला खूप झोप येते मीत, डोळे पण उघडत नाही येत माझे. ती इवलसं तोंड करून बोलली. तसा तो मात्र गालातच हसला. त्याला जाम क्यूट वाटली ती ह्या क्षणी. येस, आय कॅन अंडरस्टँड डिअर. तू आराम कर आज, ओके? तो बोलला आणि तिचे हात जे आता त्याच्या पोटाभोवती तिने गुंडाळले होते ते तो सोडवू लागला. पण तिने मात्र ते अजूनच घट्ट केले. मीत, नका ना जाऊ तुम्ही ऑफिसला? तुम्ही पण आराम करा ना आज. मधू आणि अर्णव पण आहेत ना घरी. ती त्याला अजूनच बिलगून बोलली. तसा तो हसला आणि तिच्या बाजूलाच आडवा झाला. त्याने तिला स्वतःजवळ ओढलं. जान, लुक ॲट मी, तो बोलला. पण ती नाहीमध्ये मान हलवत होती. तिचे डोळेच उघडत नव्हते. जान, प्लीज, तो पुन्हा बोलला. तसे हळूहळू तिने डोळे उघडले. पण ते उघडताना पण त्रास होत होता तिला. इतकी झोप आली होती. जान, थांबावंसं तर मला पण खूप वाटतंय बच्चा, पण तुला माहीत आहे ना सिंघानिया प्रोजेक्ट किती महत्त्वाचा आहे आणि आज सूरज सिंघानियासोबत मीटिंग आहे, सो मला जावंच लागेल. तू थांब ना आज घरी, नको येऊ ऑफिसला. मधूसोबत टाईम स्पेंड कर, ओके? तो तिच्या गालावर हात ठेवून बोलला. तसं तिने तोंड पाडलं. पण मला तुम्ही पण हवे आहेत आज, ती लाडात येत बोलली. जान, प्लीज, तो तिला मनवत होता. ओके, चालेल, जा तुम्ही, पण संध्याकाळी लवकर या घरी, ती लटका राग दाखवत बोलली. हो ग माझी राणी, लवकर येईन मी. पण आता काय मी असं कोरडं कोरडंच ऑफिसला जाऊ का? तो एकदम केविलवाणा चेहरा करत बोलला. तशी हसली ती आणि त्याला स्वतःवर ओढून घेतलं तिने. त्याने तिच्या मानेमध्ये स्वतःचं तोंड खुपसलं आणि तिला किस करू लागला. दोघेही त्या किंग साईज बेडवर गोल गोल फिरत होते. कधी तो वरती तर कधी ती खाली. एकमेकांना एन्जॉय करत होते दोघेही. थोड्या वेळाने तोच उठला. तू कर आराम आता, मी नाही देणार त्रास तुला. टेक केअर डिअर. तिच्या गालावर किस करून तो बोलला आणि तयार होऊन ऑफिसला निघून गेला. जानूने मात्र पुन्हा डोक्यावरून कम्फर्टर घेतलं आणि झोपून गेली ती. इथे सानिकाने मात्र तिच्या रूममधले सगळे साहित्य अस्ताव्यस्त केले होते. सगळा पसारा मांडून ठेवला होता. जानूने ज्या प्रकारे तिचा अपमान केला होता तिला तो पचत नव्हता. खूप राग येत होता जानूचा. जान्हवी, तुझी लायकी आहे का गं माझ्या समोर तरी उभं राहण्याची आणि तू माझाच अपमान करतेस?
सोडणार नाही मी तुला. ह्या अपमानाचा बदला मी नक्कीच घेईन. नाही तुला रक्ताचे अश्रू रडवलं ना तर नाव नाही लावणार. सानिका, अमितला मी माझा बनवूनच राहील. तू बघशील. जस्ट वेट अँड वॉच. सानिका रागारागाने बडबडत होती. आता अमित ऑफिसमध्ये होता. सूरज सिंघानिया आणि सानिका दोघेही ऑफिसमध्ये आले होते. दुपारच्या वेळेत त्यांची मीटिंग होती. सूरज सानिकाच्या केबिनमध्येच बसले होते. सानिकाने पाहिलं होतं आज जानू ऑफिसला नव्हती आली. म्हणजे अमितशी जवळीक साधायचा चांगला चान्स होता तिच्याकडे. पण नेमकं सूरज पण आज ऑफिसमध्ये होते, म्हणून तिला आज ते शक्य होणार नव्हतं. म्हणून तिने दातओठ खाल्ले. आता त्यांची मीटिंग झाली होती आणि पुढची प्रोसिजर पण सुरू झाली होती. मिस्टर राज्याध्यक्ष, काम तर एकदम जोरात सुरू आहे आपल्या प्रोजेक्टचं. आय एम सो मच हॅपी. सूरज बोलले. थँक्यू मिस्टर सिंघानिया. अमित बोलला. आता साईटचं काम सुरू करण्यासाठी दिल्लीला जावं लागणार आहे. 2 दिवसांनी तिथे जायचा प्लॅन केलाय. तिकीट्स पण बुक केले आहेत. अमित बोलला. येस, आय गॉट दॅट मेल. सूरज बोलले. ठीक आहे मग. तिथे गेल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. काम ऑलरेडी सुरू झाले. आपल्याला जाऊन फक्त इन्स्पेक्शन करायचं आहे. 3 दिवसांचं बुकिंग केलंय. अमित बोलला. ओके मिस्टर राज्याध्यक्ष. सूरज बोलले. मग बाकीचं डिस्कस करून सूरज निघून गेले. इथे जानू आणि मधू दोघींच्या गप्पा सुरू होत्या. काल किती धम्माल केली त्याबद्दल बोलत होत्या त्या. मधू तिला चिडवत होती. काल एकतर जानूने भांग प्यायली होती, त्यामुळे काही तिला आठवत नव्हतं. जानू, काय ग, ती सानिका आवडत नाही का तुला? मधूने विचारलं. नाही, असं काही नाही, पण तू हे का विचारते? जानू आता गडबडून बोलली. अगं, काल तू तिला काय काय बोललीस, आठवते का तुला? असं म्हणत मधूने तिला काल ती जे सानिकाला बोलली होती ते सगळं सांगून टाकलं. जानू मात्र आता आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिली. तिला स्वतःला विश्वास नव्हता बसत की ती असं काही बोलली असेल. अगं, इट्स ओके, पण ती सानिका काही बोलली नाही तुला. शांत होती ती. मग लवकरच घरी गेली ती. पण जानू, नवऱ्यासाठी इतकं पॉझिटिव्ह असणं बरं नाही ग. तिला वाईट वाटलं असेल. मधू तिला समजावत बोलली. आय एम सॉरी, पण तिने ह्यांना आधी रंग का लावला म्हणून मला राग आला होता. मी किती वाट बघितली होती ह्या दिवसाची आणि हिने येऊन माझा दिवसच खराब करून टाकला. जानू पण तोंड बारीक करत बोलली. असू दे, आता हे झालं ते झालं, पण ती तिच्या नवऱ्याला काही सांगणार तर नाही ना? मधूने विचारलं. त्यावर जानू पण टेन्शनमध्ये आली. खरंच तिने सूरज ह्यांना ह्याबद्दल सांगितलं तर? मीतला तर काही प्रॉब्लेम नाही ना होणार त्यामुळे? ती उदास झाली, कारण तिला आता स्वतःमुळे तिच्या मीतला काही प्रॉब्लेम झालेला चालणार नव्हता. दुपारचं जेवण झाल्यानंतर मधू आणि अर्णव मॉम आणि जानूचा निरोप घेऊन लवकरच घरी जाण्यासाठी निघाले. आता संध्याकाळ झाली होती आणि जानू त्यांच्या बेडरूममधल्या बाल्कनीमध्ये बसून अमितची वाट पाहत होती. पण बराच वेळ झाला तरी तो आला नव्हता. मग तिने त्याला फोन करावा म्हणून फोन हातात घेतला आणि त्याला कॉल करणारच होती की इतक्यात तिचाच फोन वाजला. मीत कॉलिंग येत होतं. ते पाहूनच तिच्या ओठांवर स्माईल आली. हॅलो, ती बोलली. जान, मिसिंग मी बॅडली? त्याचा डायरेक्टच प्रश्न आला तसा तिच्या पोटात गोळा आला. ह्यांना सगळं माहीत असतं तरी उगाच विचारून मला चिडवतात, ती स्वतःशीच बोलली. येस, सो मच. प्लीज कम सून. तिने पण त्याच्याच अंदाजात त्याला उत्तर दिलं. तशा त्याच्या मात्र भुवया उंच झाल्या. आता तर उडतच यावं लागेल. तू डोळे बंद कर, मी आलोच, तो बोलला. मीत, मस्करी नको. सांगा ना, कधी याल? तिने विचारलं. जान, तू डोळे बंद करायला जेवढा वेळ घेशील तेवढा मी उशिरा येईन. आता तूच ठरव मग. तो बोलला तसे तिने पटकनच डोळे बंद केले. तसं एखाद मिनिटातच तिच्या पोटावर त्याच्या मजबूत हातांचा विळखा पडला आणि त्याने तिला मागून मिठीत घेतलं. तशी तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली. मी, तुम्ही आलात पण तुमची गाडी नाही दिसली मला, तिने विचारलं. जान, आज डॅडसोबत त्यांच्या गाडीतून आलो. थोडं डिस्कस करायचं होतं त्यांच्यासोबत म्हणून, तो तिच्या गालाला गाल घासत बोलला. ओ, म्हणून मला तुमची गाडी नाही दिसली. ठीक आहे, तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते, ती बोलली. प्लीज, आय रिअली नीड इट. त्याला खरंच गरज आहे त्या कॉफीची म्हणत होता तो.
तशी ती पटकनच खाली गेली आणि त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली. तेवढ्यात तो फ्रेश होऊन बाहेर आला होता. थँक्स जान, आता थोडं बरं वाटतंय. आज खूपच थकलोय मी, तो बोलला. तुम्ही आज लवकर जेवून घ्या आणि लवकर झोपा, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला, ती बोलली तशी त्याने हसून मान हलवली. आता त्यांची जेवणं झाली होती आणि ते त्यांच्या बेडरूममध्ये होते. तो बेडवर बसून त्याच्या लॅपटॉपमध्ये काम करत होता. जानू अजून वर आलीच नव्हती, पण तो मात्र आता विचार करू लागला होता की 2 दिवसांनी दिल्लीला जायचे, ते पण 3 दिवसांसाठी. ते जानला कसं सांगावं, कारण आधीची गोष्ट वेगळी होती, पण आता तर ती एक दिवस पण त्याच्यापासून दूर राहायला बघत नव्हती आणि त्याची पण तर तीच अवस्था होती. तो विचारच करत होता इतक्यात जानू आत आली. त्याने तिच्याकडे पाहून स्मित केलं. मी आले स्मित, म्हणत ती आत बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. आता ती फ्रेश होऊन आली होती आणि त्याच्या बाजूला जाऊन बसली होती. तुम्ही लवकर झोपणार होतात ना मीत, झोपा ना, थकलेत ना तुम्ही, ती बोलली. तिला काळजी वाटत होती त्याची. तसा त्याने त्याचा लॅपटॉप बाजूला केला. जान, तुझी एक मिठी मिळाली तर माझा थकवा कुठच्या कुठे निघून जाईल, तो एकदम क्यूट फेस करत बोलला आणि दोन्ही हात पसरवून तिला मिठीत यायला सांगितलं त्याने. तशी ती हसली आणि त्याच्या मिठीत गेली. थोडा वेळ तो तसाच तिला मिठीत घेऊन होता. जान, परवा मला दिल्लीला जावं लागणार आहे 3 दिवसांसाठी, तो कसाबसा बोलला आणि आता ती काय रिॲक्शन देते ते पाहू लागला. पण ती मात्र त्याच्या मिठीतून पटकन बाजूला झाली. हे कधी ठरलं, तिने आश्चर्याने विचारलं. आजच, तो बोलला तशी तिने मान खाली घातली. जान, प्रोजेक्ट रिलेटेड साईटचं काम सुरू झालंय, तेच बघायला जायचंय, तो बोलला. पण मी 3 दिवस मी कशी राहणार तुमच्याशिवाय, ती त्याच्या छातीत तोंड खुपसून रडकुंडीला येत बोलली. जान, माझ्यासाठी पण तर कठीणच आहे ना तुझ्यापासून लांब राहणं, पण कामासाठी जावंच लागेल डिअर, तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला. जान, त्याने पुन्हा तिला आवाज दिला तशी ती त्याच्यापासून बाजूला झाली. कोण कोण जाणार आहेत, रॉनी सर आहेत का सोबत, तिने विचारलं. हो, रॉनी आहे, मी आणि सूरज सिंघानिया, आम्ही 3घे जाणार आहोत, तो बोलला. आणि ती सानिका, ती पण जाणार आहे का सोबत, जानूने विचारलं. तसं त्याला हसायलाच आलं. नाही, ती नाही येणार आहे, तो हसून बोलला. तेव्हा कुठे तिला बरं वाटलं. हसताय का तुम्ही, तिने लटका राग दाखवत विचारलं. असंच. जानू, किती ते सानिकावर चिडशील अगं, तुला वाटते तेवढी वाईट नाही आहे ती, मी ओळखतो तिला, अमित बोलला. तुम्ही ओळखत असाल, पण आम्हा बायकांची नजर नाही ना तुमच्याकडे, आमच्या नवऱ्यावर कोणी नजर ठेवली ना तर चांगला चिंगा मिळेल तिला, जानू चिडूनच बोलली. तसं त्याला पुन्हा हसायला आलं. जानू, यू आर इम्पॉसिबल, तो हसतच बोलला. तशी ती मांजरीसारखे डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली. जान, मी काय म्हणतो, तू पण येतेस का दिल्लीला, मस्त आपलं फिरणं पण होईल, तो बोलला. इच्छा तर खूप आहे, पण नको, माझी खूप कामं पेंडिंग आहेत ऑफिसची, त्यात आज पण सुट्टी झाली, ती तोंड बारीक करून बोलली. ओके, ॲज यू विश, तो बोलला आणि मग तिला कुशीत घेऊन झोपून गेला. बघता बघता तो दिवस उद्यावर येऊन ठेपला होता. उद्या अमित दिल्लीला जाणार होता. त्याची बॅग ऑलरेडी त्याच्या स्टाफने पॅक केली होती, तरी जानू पुन्हा पुन्हा सगळं चेक करत होती. जान, बाद झालं आता, किती चेक करशील, ती कधीपासून त्याच्या बॅगजवळच घुटमळत होती, म्हणून तोच बोलला. पण तिचं मात्र तिलाच कळत नव्हतं काय होत होतं तिला. एक अनामिक भीती हुरहुर दाटून आली होती मनात, एक वेगळीच भीती, काय ते तिला पण कळत नव्हतं. पण हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबावं आणि त्याचं जाणं कॅन्सल व्हावं असं तिला वाटत होतं. का कुणास ठाऊक काहीतरी हातातून सुटून जाईल असं वाटत होतं. खूपच बेचैनीसारखी वाटत होती. क्षणाक्षणाला घाम फुटत होता आणि ती दचकत होती. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.